हॅलो गाईज, आपण आहोत एका रोड ट्रिपवर पुणे टू उत्तराखंड। 4 दिवसापूर्वी आपण पुण्यातून बाय रोड निघालो। महाराष्ट्र, MP, राजस्थान, UP अशी 4 राज्य ओलांडून आपण पोहोचलो आहोत उत्तराखंडमधील मतकोट या गावी। या आधीच्या व्लॉगमध्ये आपण टनकपूर ते मडकोट हा निसर्गरम्य घाटातून जाणारा प्रवास बघितला। वाटेत लागलेली चंपावत, पिथोरघर, लोहाघाट ही छोटी छोटी गावे आणि मडकोटा हा प्रसिद्ध धबधबा। या संपूर्ण प्रवासादरम्यान आपल्या उजव्या बाजूने आपल्या नकळतपणे आपली साथ संगत करणारी गौरीगंगा हा पूल ओलांडल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला अचानक दृष्टिक्षेपास पडते। पूल ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला मतकोट तर उजव्या बाजूला जॉलजिबी गाव लागते। ही गौरीगंगा या संपूर्ण परिसराची जीवनवाहिनी आहे। मिलाम ग्लेशियर मध्ये उगम पावणारी ही नदी जोहार घाटीमधील महत्त्वाची नदी आहे। म्हणूनच जोहार घाटीला गौरीगंगा घाटी असे देखील म्हणतात। या नदीच्या काठावर जोहार घाटीतील 12 प्रमुख गावे वसलेली आहेत। तिच्या उगमस्थानापासून 1 किलोमीटरवर वसलेले मिलाम गाव हे मुन्सियारीपासून 6 ते 10 हजार फीट उंचीवर आहे। टनकपूर ते मतकोट हे 250 किलोमीटर अंतर ओलांडून काल रात्री आपण मतकोटमध्ये विश्रांती घेतली। आपल्या इथून पुढच्या साईट सीइंगसाठी मतकोट हे गाव मध्यवर्ती आहे। मुन्सियारी, चुलकोटधार, बिरकी वॉटरफॉल ही सगळी ठिकाणे इथून जाये करण्यास एकदम योग्य आहेत। आजपासून आपण खऱ्या अर्थाने मुन्सियारीच्या आजूबाजूच्या परिसरात साईट सीइंग करण्यास सुरुवात करणार आहोत। गुड मॉर्निंग। आपण आता मतकोटमध्ये आहोत, जे मुन्सियारीपासून साधारण 21 किलोमीटरवर आहे। काल संध्याकाळी आम्ही 5 वाजता इथे पोहोचलो। सॉरी, मला काल तुमच्याशी काही संवाद साधता आला नाही, कारण खूप थकलो होतो आम्ही। पूर्ण घाट रस्ता आहे टनकपूरपासून इथपर्यंत मतकोटपर्यंत, आणि अर्थातच पुढे मुन्सियारीपर्यंत 21 किलोमीटर इथून पुढे आपण जाणार आहोत। माझ्या बॅकसाईडला तुम्हाला मी दाखवू शकते, हे डोंगरावर जे दिसतंय वरती हे मुन्सियारी आहे। आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे तो एक होमस्टे आहे, खूप छान आहे। उपरती म्हणून आहेत, त्यांचा आहे, छान आहे, स्वच्छ आहे, लोक खूप छान आहे, आणि घरगुती जेवण आम्हाला इथे मिळालं इकडच्या पद्धतीचं, उत्तराखंड स्टाईलचं। खूप छान झाला आमचा कालचा प्रवास, कालचा स्टे। आणि आज आपण आता पुढच्या रोड ट्रिपसाठी निघणार आहोत, जी आहे मतकोट टू मुन्सियारी। ज्या होमस्टेमध्ये आपण राहतो आहे ते असं आहे, आणि तिथून एक्झॅक्टली समोर आपल्याला इथे मुन्सियारी दिसतं वरती। हा जो रस्ता दिसतोय हा मुन्सियारीचा रस्ता आहे। अजून आपल्याला वरती एवढं जायचं आहे। आमच्या होमस्टेमधूनच आम्हाला बर्फाच्छादित पर्वतांचं हे पहिलं दर्शन झालं। जसजसं आपण वर जाऊ तसतसे हे पर्वत आणखीन क्लिअर बघायला मिळतील, अर्थात वातावरण चांगलं असेल तर। मतकोटमध्ये ज्या होमस्टेमध्ये आपण राहिलो आहोत ते आहे लीलाज नेचर रिट्रीट होमस्टे। मला हे होमस्टे विशेष आवडले। त्याचं कारण इथली मोकळी ढाकळी माणसे आणि त्यांचं आगत्य। या प्रेमळ काकू आणि त्यांचे मिस्टर ही उपरती फॅमिली हे होमस्टे अतिशय निगुतीने चालवतात। इथे राहताना आपण आपल्या आजोळच्या किंवा माहेरच्या घरी सुट्टीसाठी आल्याचा फील आला। प्रेमळ विचारपूस, आग्रहाचे जेवण आणि मनमुराद गप्पा, यामुळे आम्ही त्यांच्या घरातले कधी होऊन गेलो कळलेच नाही। त्यांच्याशी गप्पा मारताना इथल्या परिसराची खूप माहिती कळाली। गौरीगंगेच्या उगमस्थानी असलेल्या मिलाम गावापासून ते खाली रिलकोट मुन्सियारीपर्यंतचा संपूर्ण परिसर जोहार व्हॅलीचा भाग आहे, जो पूर्वीचा भारत तिबेट व्यापारी मार्ग होता। परंतु उत्तर हिमालयातील ॲडव्हर्स वेदर कंडिशन्समुळे यांचे पूर्वज खाली म्हणजे दक्षिणेकडे मतकोट आणि आजूबाजूच्या परिसरात मायग्रेट झाले।
मदकोट हे गाव इथल्या गरम पाण्याच्या कुंडासाठी आणि अतिशय सुंदर अशा धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळचा चहा होमस्टेमध्ये घेऊन आता आपण मुन्सियारीकडे निघालो आहोत. आपल्या होमस्टे पासून अगदी जवळच हा डावीकडे जाणारा रस्ता मुन्सियारीचा रस्ता आहे. तर उजवीकडे गेलो तर चुलकोट धारला जाता येते. हाँ मुनस्यारी बस सीधे एक ही रास्ता है। सीधा रास्ता है यहाँ से, और वो जीप जीप और जा रहे हैं ऐसे ऐसे जाना है, बस एक ही रास्ता है। धन्यवाद। मला या भागातली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथली माणसं आणि त्यांचं बोलणं. अतिशय नम्र, मार्दवपूर्ण आणि आवाजामध्ये कमालीची शांतता. आम्हाला जिथे जिथे ही माणसं भेटली तेव्हा तेव्हा त्यांच्या स्वभावातलं, बोलण्यातलं हे वैशिष्ट्य मला जाणवलं. मदकोट ते मुन्सियारी हा संपूर्ण घाट मार्ग अतिशय सिनिक आहे. आतापर्यंत आपल्या डाव्या बाजूला दिसणारी गौरीगंगा मदकोट नंतर आपल्या उजव्या बाजूला वाहताना दिसते. हे पहाडी रस्ते पाहताना एका गोष्टीचे प्रचंड कुतूहल वाटत होते. ते म्हणजे पूर्वीच्या काळी पश्चिमी तिबेट बरोबर याच उंचच्या उंच पहाडांमधून भारताचा व्यापार कसा चालत असेल. असे म्हणतात की या संपूर्ण बर्फाळ प्रदेशातून शेळ्या मेंढ्यांवरून सामान लादत हिमनद्या ओलांडत 18,000 फूट उंचच्या उंच शिखर पार करून हे दोन्ही देशातले लोक एकमेकांशी मैत्रीपूर्ण व्यापार करीत असत. तिबेटमधून मीठ, वनौषधी, सोने तर भारतामधून धान्य अशी आदानप्रदान चालत असे. अनेक महिने प्रवास करून तिबेटमधून मीठ घेऊन परतलेला पुरुषवर्ग मुन्सियारी, मदकोट येथे आपल्या मुला नातवंडांना जेवताना तिबेटच्या वर्णनपर गोष्टी सांगत असत. या मैत्रीपूर्ण व्यापाराला सुलची मुलची व्यापार असे म्हणत. चांदीच्या ग्लासातून सुवर्णस्पर्श केलेले जल किंवा मदिरा दोन्ही व्यापारी पित असत. उष्टे खाल्ल्याने मैत्री वाढते ही या मागची भावना. पूर्वी लिखापडी केली जात नसे, त्यामुळे दोघेही एका दगडाचे 2 भाग करून आपापल्या जवळ ठेवत आणि वेळ आल्यावर हे दोन्ही दगड मॅच करत असत. त्यामुळे कोणाबरोबर व्यापार केला हे सहज कळत असे. 1962 सालानंतर मात्र हा व्यापार बंद झाला आणि या उंच पहाडी भागात राहणारे लोक खाली मुन्सियारी परिसरात कायमचे राहू लागले. या आणि अशा अनेक गप्पा, संदर्भ एकमेकांना सांगत सांगत आम्ही मुन्सियारीकडे निघालो होतो. आणि नजरेस पडली ही नाजूक गुलाबी फुले. टाकुरा किंवा चेरी ब्लॉसम या नावाने प्रसिद्ध असलेल्या या फुलांचा हा बहरण्याचा काळ. या परिसरामध्ये नोव्हेंबर टू मार्च या महिन्यांमध्ये हा बहर बघायला मिळतो. आता आपण आलो आहोत समुद्र सपाटीपासून जवळजवळ 7,500 फुटांवर. एव्हाना आम्हाला या वळणावळणाच्या रस्त्यांची आणि उंच पहाडांची जणू सवयच झाली होती. उत्तराखंडचे मिनी काश्मीर समजले जाणारे मुन्सियारी अनेक ट्रेकर्सना, निसर्गप्रेमींना त्यांच्या निसर्ग सौंदर्यामुळे अट्रॅक्ट करते. खलिया टॉप, थांबरी कुंड ट्रेक इथूनच सुरू होतात. आता आपण येऊन पोहोचलो आहोत प्रत्यक्ष मुन्सियारीमध्ये.
डाव्या हाताला जे फुटबॉल ग्राउंड दिसतंय ते आहे मुन्सियारीमधील जोहार क्लबचे फुटबॉल ग्राउंड. इथून थोडंसंच पुढे गेलं की डाव्या बाजूला मुन्सियारी मार्केटकडे जाणारा रस्ता दिसतो. आपण उजव्या बाजूला मुन्सियाली थल रोडने बिर्थी वॉटरफॉलकडे निघालो आहोत. आम्हाला याच रस्त्यावरून पुढे जाताना डाव्या बाजूला एक हेलिपॅड दिसले. अधिक चौकशी केली असता कळले हेरिटेज एव्हिएशन कंपनीने हल्द्वानीपासून मुन्सियारीपर्यंत हेलिकॉप्टर सेवा सुरू केलेली आहे. आता आपण अशा एका पॉइंटला आलो आहोत जिथे उजवीकडे खाली मुन्सियारी गाव दिसते तर समोर लांबवर पंचशुलीची रेंज दिसते. या स्पॉटवर आम्हाला पहाडातून खळाळत येणारा एक धबधबाही दिसला. मुन्सियारीकडून बिर्थी वॉटरफॉलकडे जाणारा संपूर्ण रस्ता हा अतिशय वळणावळणाचा आणि नॅरो आहे. आम्ही या रस्त्याने जात असताना हा संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेलेला होता. अनेक ठिकाणी ब्लाइंड टर्न्स होते आणि डाव्या बाजूची खोल दरी धुक्यामध्ये हरवून गेली होती. दरी जरी दिसत नसली तरी आपण खूप उंचावर आहोत हे मात्र नक्की जाणवत होते. हा संपूर्ण अनुभव अतिशय चित्तथरारक होता. अनेक वेळा आपण उंच पहाड चढून तेवढेच दुसऱ्या बाजूनी खाली उतरत आहोत हे जाणवत होते. वातावरण क्लिअर झाले की पंचशुलीची ही रांग लांबून देखील दृष्टिक्षेपास पडत होती. जागोजागी दरड कोसळून मोठाले दगड रस्त्यापर्यंत येऊन ठेपलेले दिसत होते. या लँडस्लाइड्समुळे अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली दिसत होती. काही ठिकाणी रस्ता इतका खराब होता की कॅमेरा स्टेडी ठेवणे देखील मला अवघड जात होते. जागोजागी बीआरओने रस्त्याच्या दुरुस्तीची कामे देखील सुरू केलेली दिसत होती. अतिशय दुर्गम अशा परिसरात बीआरओने केलेली ही कामे खरोखरच वाखाणण्यासारखी आहेत. सूर्य जसा जसा वर यायला लागला तसे तसे वातावरणातले धुके हळूहळू क्लिअर होत गेले. हॅलो, आपण आत्ता आलो आहे बिर्थी वॉटरफॉलला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. मी आता तुम्हाला त्याचा एक छान व्ह्यू दाखवेन त्याच्या खाली जेव्हा आपण जाऊ तेव्हा. आपण जिथे राहिलो तिथून हे ठिकाण साधारण 49 किलोमीटर्स आहे. आपण तिथे जवळ गेलो की बघूया. आपण जिथे गाडी लावली तिथून हार्डली 10 मिनिटाचा वॉक करत आपण वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकतो. इथल्या ग्रामपंचायतीकडून या वॉटरफॉलच्या मेंटेनन्ससाठी अगदी नॉमिनल म्हणजे 20 रुपयाचं तिकीट चार्ज केले जाते.
अव्याहतपणे कोसळणाऱ्या या धबधब्याच्या संमोहनातून बाहेर येत आम्ही परत निघालो. तर वाटेमध्ये आम्हाला या काकू भेटल्या. मी मागेच म्हणल्याप्रमाणे इथली माणसं शांत, हसरी आणि वेलकमिंग आहेत. हाय, How are you? एकदम फाइन. आपका नाम? My name is Gaurav Singh Dhami. और I am स्पाइडरमैन. from Pithoragarh, Thal. अच्छा. Where are you from? आई एम फ्रॉम पुना. Oh, nice place. पटकन संवाद साधणारी ही साधी सोपी माणसे वेळोवेळी भेटत आणि आवडत गेली. ज्या प्रमाणात टुरिझम डेव्हलप व्हायला हवे त्या प्रमाणात इथे डेव्हलप झालेले दिसत नाही. पण मला वाटते त्यामुळेच इथे सगळे साधे, सोपे आणि सुंदर आहे. धबधबा पाहायला जाण्याच्या आधीच धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या या काकांच्या छोटेखानी धाब्यावर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती. या काकांच्या बोलण्यात देखील हाच सूर आढळला की इथला दुर्गम भाग, पावसाळ्यामध्ये लँडस्लाईड होत असल्यामुळे बंद होणारे रस्ते, यामुळे या वॉटरफॉलला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी आहे. क्या करें, टूरिस्ट वाले बाहर से नहीं आ पाते रोड की वजह से. यानी यहाँ से जो नज़दीक से जो लोग आ पाते हैं उतने ही यहाँ पे आते हैं. हाँ जी जी, ओके. यहाँ से आते तो उस टाइम ये वीडियो वगैरह आजकल तो मोबाइल है, वीडियो वगैरह डालते थे लोग, देखते हैं उसमें मोबाइल पे सर्च करते हैं गूगल पे. उस टाइम अच्छा लगता है. ताजे, चविष्ट, गरमागरम आणि अतिशय प्रेमाने सर्व केलेले हे लोकल फूड आम्हाला खूप आवडले. तुम्ही जर या भागात येणार असाल तर या दीप धाब्यामध्ये जेवायला विसरू नका. या पद्धतीने डवरलेली मोसंबीची झाडे इथे वाटेत जागोजागी दिसतात आणि इथले लोक देखील चढळ हाताने ही मोसंबी आपल्याला देऊ करतात. आता आपण बिर्थी वॉटरफॉल कडून मुन्सियारी आणि तिथून पुढे 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदादेवी टेम्पलला जाणार आहोत. नंदादेवी टेम्पल परिसरात आम्हाला हे कोल्हे पाहायला मिळाले. नंदादेवी टेम्पल मुन्सियारीच्या दंडाधार भागात येते, जे मुन्सियारीपासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये नंदादेवीची अनेक मंदिरे पाहायला मिळतात. चामोली जिल्ह्यातील लाता गाव हे नंदादेवीचं जन्मस्थान मानलं जातं. मुन्सियारीतील नंदादेवी मंदिराचा हा परिसर अतिशय सुंदर आहे. जंगलातून जाणारी छोटीशी पाऊलवाट आणि आजूबाजूला हिरवीगार झाडे. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच प्रति व्यक्ती 30 रुपये तिकीट देऊन आपण या मंदिरात जाऊ शकतो. मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. या परिसरातूनच पंचशुलीची रांग अतिशय जवळून पाहता येते.
एका कथेनुसार नंदादेवी चामोलीच्या चांद वंशातील राजकुमारी. रोहिल्याचा राजकुमार तिच्या प्रेमात पडला, परंतु तिने विवाहास नकार दिला. तेव्हा या राजकुमाराने कुमाऊन विरुद्ध युद्ध पुकारले. स्वतःला वाचवण्यासाठी नंदा हिमालयातील उंच बर्फाळ कड्यावर चढून गेली. हेच ते नंदादेवी शिखर. दुसऱ्या एका कथेनुसार तिचा जन्म गोकुळचा राजा नंद याच्या पोटी झाला, म्हणून ही नंदा. कंसाने देवकीचे 7 पुत्र जन्मतःच मारून टाकले, म्हणून वसुदेवाने देवकीच्या 8व्या पुत्राबरोबर म्हणजे श्रीकृष्णाबरोबर या नंदपुत्री नंदाची अदलाबदल केली. तीच ही नंदा जी कंसाच्या तावडीतून सुटण्यासाठी हिमालयामध्ये निघून गेली, म्हणून ही शैलपुत्री. गोष्ट कोणतीही असली तरी नंदादेवी या संपूर्ण परिसराचे श्रद्धास्थान आहे. भाद्रपद महिन्यातल्या शुक्लाष्टमीला नंदाष्टमीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. नंदादेवी मंदिराचा संपूर्ण परिसर मनामध्ये साठवत आज आपण इथेच विश्रांती घेऊयात. पुढच्या भागामध्ये आपण मुन्सियारीचे ट्रायबल म्युझियम आणि पंचशुलीची रेंज अगदी जवळून पाहण्यासाठी चुलकोट धार या परिसराला भेट देणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग ट्रॅव्हल ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.